जत तालुका संघ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड संघ नवीन सोसायटी इमारतीचा उद्घाटन सोहळा व संघचे पोलीस पाटील श्री सुरेश अप्पाराया पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा व या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य डॉक्टर महेश देवरू गुरुबसव विरक्त मठ संघ इमारतीचे उद्घाटन माननीय आमदार जयंतरावजी पाटील माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मानसिंग भाऊ नाईक चेअरमॅन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्या उपस्थितीमध्ये दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी आमदार माननीय विलासराव जगताप, माजी आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय मनसूर खतीब, संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे, माननीय अमोल डफळे, सहाय्यक निबंधक सहसंस्था जत प्रमुख उपस्थिती माननीय युवा नेते सुभाषचंद्र बसवराज पाटील, उपसरपंच संघ माननीय चन्नप्पा अण्णा होर्तीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रमेश पाटील, सोसायटीचे चेअरमॅन माननीय रावसाहेब कोट्याळ, व्हाइस चेअरमॅन माननीय ज्ञानेश्वर बिरादार व माजी चेअरमॅन मैनुद्दीन जमादार, माननीय मलगुंडा गुरुबसू बिरादार, सोसायटी सचिव माजी चेअरमॅन IB कन्नूर, संघ सोसायटीचे सर्व सभासद, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ, संघ पांडोडारी, खंडनाळ, लमान तांडा दब उपस्थित होते। ते आमचे DCC बँकेचे चेअरमन आणि आमच्या विधी मंडळातले सहकारी सन्माननीय मानसिंग भाऊ, त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच आपलं परखड मत ज्यांनी व्यक्त केलं ते माजी आमदार जगताप सर, त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या सर्व सोसायटीचे सर्व सभासद, या पंचकृषीतून आलेले सर्व आमचे बंधू। खरं तर आज संघ विविध कार्यकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं, पण हे उद्घाटन होत असताना आपल्या तालुक्यातली परिस्थिती, या जिल्हा बँकेचे जे संचालक आहेत सन्माननीय मनसूर खतीब साहेब, त्याचबरोबर जमदाडे साहेब, राम सरगर यांनी या तालुक्यातली परिस्थिती आज वेळोवेळी मांडलेली। याच्या आधी सुद्धा ज्यावेळेस 16 ते 21 मी संचालक होतो त्यावेळेस सुद्धा पहिल्यांदा आमच्या संचालक मंडळाने त्यावेळेस निर्णय केला की त्या मंडळात मला मानसिक भाऊ होते की सर्व या तालुक्यातल्या सोसायट्या, या जिल्ह्यातल्या सोसायट्या ह्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यांना काहीतरी आपण आर्थिक मदत केली पाहिजे। आणि मग पहिली जे काही इमारतीसाठी पैसे द्यायचे त्या इमारतीच्या माध्यमातून गाळे काढता येते, त्याचबरोबर त्या काढलेल्या गाळात त्या सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय त्या सोसायटीला तयार करता येतात। अशा पद्धतीची संकल्पना या निमित्तानं त्यावेळेस मांडली गेली आणि आज अखेर चालू आहे। आणि आज आपल्या तालुक्याची परिस्थिती जरी याच्या आधी वेगळी असली तर 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही काम झालं ते आज या ठिकाणी आपल्या या तालुक्यातली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसत आहे।